लातूरच्या औद्योगिक सहकारी संस्थेमध्ये मोठेगावकरांचे 9 भूखंड जे आहेत ते असल्याचं समोर आलेलं आहे। कोट्यवधी रुपयांची किंमत मोजून त्यांनी हे भूखंड जे आहेत ते घेतलेले आहेत। वास्तविक पाहता त्यांच्या नावावर कसल्याही प्रकारची रजिस्ट्री नाही आहे। म्हणजे हे जे भूखंड आहेत ते हस्तांतरित करता येत नाहीत किंवा विकता येत नाहीत असा त्या संस्थेचा नियम आहे। असं असतानाही उद्योग सगळे घशात घालून क्लास चालकांनी तिथे ट्यूशन एरिया जो आहे तो हस्तगत केलेला आहे आणि क्लासेसचा धंदा मांडलेला आहे। आता हे जे सगळे क्लासेस आहेत किंवा त्यांच्या जे इमारती आहेत किंवा त्यांनी जे बांधकामं केलेली आहेत ती पाडावी अशी प्रकारची मागणी जी आहे ती विविध पक्ष संघटनांनी केलेली आहे। माहितीच्या अधिकारातले कार्यकर्ते जे आहेत मल्लिकार्जुन भाईकट्टी हे सातत्यानं या औद्योगिक सहकारी संस्थेमध्ये कसा भ्रष्टाचार झाला, कशा पद्धतीचे इमारती उभारल्या गेल्या आणि सगळा काळा बाजार काय आहे यावर लक्ष घालण्यासाठी म्हणून काम करत आहेत। ते आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेणार। खरं तर त्यांनी ही बांधकामं पाडावी अशा प्रकारची मागणी केली। मला सांगा काय आता स्टेटस आहे, तुम्ही जी लढाई लढताय क्लासेस चालकांच्या विरोधात असेल किंवा वेगवेगळे क्लासेस चालक मोठेगावकरच नाही तर अनेकांची सुद्धा तिथं बांधकामं आता अनधिकृत आहेत। याच्यामध्ये प्लॉट नंबर 27 ते 31 असे 5 प्लॉट आहेत शिवशंकर बिडवे आणि महादेवी बिडवे यांच्या नावावरती। तर त्यांनी ते प्लॉट दिलेत स्टार क्लासेसला आणि ते तिथं स्टार क्लासेस चालवतात। तर औद्योगिक संस्थेच्या नियमाप्रमाणे असा कुठलाही प्लॉट भाड्याने देता येत नाही, ह्याचं उल्लंघन झालेलं आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते प्लॉट त्यांना प्रोडक्शनसाठी दिले होते। यापूर्वी त्यांचे पाईपचे कारखाने तिथे चालत होते, पण ते अति लालसेपोटी आणि अति लालच त्यांना तयार झाल्यामुळं त्यांनी ते फ्लॅट भाड्याने दिल्यामुळं ते प्लॉट होल्डर डिस्क्वालिफाय होऊन ते प्लॉट शासनाला जमा करणं आवश्यक असल्यामुळं ते प्लॉट पाडण्यासाठी आम्ही पाठपुरावा करत आहोत। त्याच्यासोबत आणखी 4 प्लॉट आहेत की जिथं IIBचे क्लासेस आहेत। ते प्लॉट आहेत हुकुमचंद कलंजे यांच्या नावावरती। त्यांनी देखील तिथं त्यांचा कारखाना सोडून हे सगळे प्लॉट हे IIB क्लासेस दिलेत आणि तेच देखील तिथं अनधिकृत क्लासेस चालवतात। ते प्लॉट देखील आम्ही पाडासाठी प्रयत्न करतो आहे आणि तक्रारी दिलेत आमच्या। आणि मोठेगावकरांचे ओरिजिनल 5 प्लॉट आहेत त्याच्यावरती देखील आम्ही तर आता पत्र देऊन आम्ही 10 वर्षापासून त्याचं फॉलोअप करतो आहे सगळं। आणि ते जे 4 अनधिकृत मोठेगावकरांचे प्लॉट आहेत जे त्यांच्या नावावर झालेलेच नाही आहेत आणि महानगरपालिकेकडून त्यांनी मग परवाना कसा मिळवला त्यांच्या नावावर जर प्लॉटच त्यांच्या नावावरती झालं नाहीत तर ते देखील प्लॉट हे सगळे 5 मोठेगावकरांचे 9 आणि हे IIB क्लासेसचे 4 असे मिळून हे सगळे 16-17 प्लॉट हे बुलडोझरने पाडून टाकावं। जसं उत्तर प्रदेशमध्ये कारवाई झाली, आज पुण्यात कारवाई झाली, तसं या प्रशासनाने करावं असं मी 22 तारखेला मला बोलवलेल्या मीटिंगमध्ये जिल्हाधिकारी लातूर यांना विनंती करणार आहे। म्हणजे क्लासेस चालकांनी सगळी औद्योगिक संस्थाच गिळंकृत केलेली आहे, उद्योग सगळे गिळंकृत। उद्योगासाठी 100 प्लॉट जे दिले होते 1984च्या त्या लेआउटनुसार, तर तिथं जवळपास 63 प्लॉटवरती खानावळी, ट्यूशन क्लासेस, हॉस्टेल, कॅन्टीन हे सगळे असेच व्यवहार तिथं चालतात। त्याच्यामुळं तिथं लातूरमध्ये लॉ अँड ऑर्डरचा विषय तयार झाला, तिथल्या विद्यार्थिनीची छेड काढली गेली, तिथं ड्रग्ज सापडले गेले, तिथं छेडाछेडी झाली आणि तिथं एक खूनसुद्धा झाला या स्पर्धेतून। तर हे लातूरकरांना केव्हाच अभिप्रेत नव्हतं। मग त्याच्यामुळं हा तर जे 63 प्लॉट होल्डर जे आम्ही उच्च न्यायालयातून ऑर्डर आणलेली आहे त्याच्यानुसार ते रिकामे करून शासना त्याच्यावरच्या इमारती सगळ्या बुलडोझरने पाडून हे प्लॉट वेटिंग लिस्टवाल्यांना देऊन शासनाने ताब्यात घ्यावं असं आमचं म्हणणं आहे। ज्या औद्योगिक संस्थेमध्ये हे क्लासेस थाटलेले आहेत, जीवघेणी स्पर्धा जी आहे ती ह्या क्लासेस चालकांची आहे। एका क्लासेस चालकाचा खून देखील जे आहे ते या स्पर्धेतून झालेला होता आणि आता मागणी होते आहे की हे जे अनधिकृत प्लॉट्स आहेत ज्यावर अनधिकृत बांधकामं जी आहेत ती क्लासेस चालकांनी उभारलेली आहेत ती पाडण्यात यावीत आणि प्रशासनानं ही कारवाई जी आहे ही धडक मोहीम हाती घेऊन तातडीनं ही बांधकाम पाडावीत अशा प्रकारची मागणी होते आहे। महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।